वसई विरार महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा परदेशामधले काही व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल झालेले आहेत आणि त्या निमित्त मनसेच्या वतीनं जे आहे वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर या ठिकाणी नोकरी मिळवा पब डिस्को ताज हॉटेल गोवा आणि दुबई ट्रिप लिमोजिन कार सर्व प्रकार फ्री मध्ये असं बॅनर हातामध्ये घेऊन मनसेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे। नेमका हा प्रकार काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। नेमका काय प्रकार आहे हा? महानगरपालिकेचे जे ठेक्याचे कर्मचारी आहेत त्यांचे तुम्ही आता व्हिडिओ व्हायरल बघितला असेल, त्यांना नोकरीमध्ये पगार किती असतो, त्यांना घर चालवणं आज लाख रुपये पगार असणाऱ्या कर्मचारी म्हणजे जे नोकरदार असतात त्यांनाही घर चालवणं कठीण असतं ना। इकडचे जे कर्मचारी आहेत ते वर्ल्ड टूर करायला लागलेले आहेत, आज दुबईला जात आहेत, गोव्याला जात आहेत आणि जातात आहेत फिरायला, फॅमिलीला जाता अय्याशीचं काम करतात आहेत। याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मग यांच्याकडे पैसा आम्हाला आला कुठून? आज तुम्ही बघत असाल महानगरपालिकेचे आज ईडी सारखे जे आहेत किंवा इन्कम टॅक्स सारखे आहेत त्या वसईवरती आज त्यांचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे की एवढा पैसा वसईमध्ये येतो। म्हणजे या कर्मचाऱ्यांकडे एवढा पैसा येतोय तर मोठे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे किती पैसे असतील? तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवले मोठे अधिकारी इथे लागले आहेत, पण हे ठेकेदारीचे कर्मचारी म्हणजे वसईला भक्कास करण्याचा पूर्ण काम हे करत आहेत आणि याच्या निषेधासाठी आम्ही इथे महानगरपालिकेमध्ये आम्ही आंदोलनासाठी उपस्थित आहेत। निश्चितच एकीकडे ईडी सारखी धाड पडली, 17 लोकांचा या ठिकाणी जीव सुद्धा गेलेला आहे आणि या ठिकाणचे आयुक्त स्वतः आता ईडीच्या कोठडीमध्ये आहेत आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये फिरायला जात आहेत। म्हणजे नेमकं याच्यामध्ये याचे कोण गॉडफादर आहेत? नेमका हा सगळा गोडबंगाल कसा आहे? हा गोडबंगाल म्हणजे हा सगळा गोडबंगाल आस्थापना विभागातून होतो, कारण ज्या इंजिनियरच्या बदल्या असतील, लिपिकांच्या बदल्या असतील, या बदल्यांसाठी पैसे घेतले जातात। आता ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही अक्षय म्हणून एक मुलगा आहे तो वरिष्ठ लिपिक म्हणून आस्थापना विभागामध्ये 1.5 वर्षापूर्वी अनुकंपा तत्वावर लागलेला आहे। मग त्याच्याकडे 1.5 वर्षामध्ये गोव्याला आणि लिमोजिन, मला वाटतं लिमोजिन कारमध्ये फिरत होतं, लिमोजिन कारमध्ये फिरायचे मला वाटतं 5 लाख रुपये भाडं आहे। तर अशा पद्धतीने एवढे पैसे त्याच्याकडे आले कुठून? मग आस्थापना विभागामध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते बदल्यांसाठी पैसे घेतात असा आमचा ठाम आरोप आहे आणि त्यामुळेच हे सगळे असे हे पसरलेलं आहे की हे भ्रष्टाचार हा इथूनच आस्थापना विभागातून होतो आणि त्याला जबाबदार तिथले अधिकारी आहेत हे आम्ही तुम्हाला ठाम सांगतो। निश्चित तुमची मागणी काय आता? नेमकी तुमची मागणी काय? ज्या अधिकाऱ्यांना ह्या लोकांनी घेतलेलं आहे त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं, कारण निलंबित झालेले अधिकारी त्यांना नवीन अधिकारी भेटलेच नाही का, हे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। अधिक कर्मचारी फिरतायत, ऐश करतायत, दुसरीकडे महापालिका पूर्णपणे डबघाईला आली, आर्थिक तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे आणि अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल होणं कितपत योग्य वाटतंय? एकदम चुकीचं आहे साहेब। तुम्ही बघाल वसई विरार महानगरपालिकेची जी अवस्था झाली आहे त्याच्यामुळे झालेली आहे। कर्मचारी सर्व जोमात आहेत, बाकी महानगरपालिका कोमात गेलेली आहे। निश्चितच हे जे आंदोलन जे आहे हे आंदोलन महापालिकेचे जे कर्मचारी आहेत हे परदेशामध्ये जाऊन लिंबोनी गाड्यांमध्ये फिरत आहेत। नेमका याच्या पाठीमागे यांचा पैसा आला कुठून असं सवाल आहे मनसेने विचारलेला आहे आणि त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी ही सुद्धा मागणी आता करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।